नुकताच पोलिसांनी गाझियाबादमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला। 15 ऑक्टोबर रोजी कुख्यात अंमली पदार्थ तस्कर लालसिंगची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या करण्यात आली। या हत्याकांडानंतर एकच खळबळ निर्माण झाली। या प्रकरणी पोलिसांना मोठे यश आल्याचं बघायला मिळालं। लालसिंगच्या गर्लफ्रेंडचे नाव प्रियंका असून हत्येनंतर तिला एका नदीत फेकून देण्यात आलं होतं। पोलीस आता प्रियंकाचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत। हल्लेखोरांकडून पोलिसांनी एक पिस्तूल, काडतुसे आणि एक मोटरसायकल जप्त केली। 15 ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाईन परिसरात एक मृतदेह आढळून आला होता, मात्र त्याची ओळख पटू शकली नसल्याने पोलिसांनी अंत्यसंस्कार केले। यानंतर 6 नोव्हेंबर रोजी तो मृतदेह माझा मुलगा लालसिंगचा असल्याचा दावा परमात्मा प्रसाद यांनी केला आहे। पोलिसांनी परमात्मा यांच्या तक्रारीवरून लंबू, गुड्डू आणि टिट्टू विरुद्ध गुन्हा दाखल केला। 17 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी या तिघांना मोठे प्रयत्न करून ताब्यात घेतलं। पोलीस चौकशीमध्ये तिघांनी आपले गुन्हे कबूल केले, मात्र हैराण करणारं म्हणजे तिघांनी सांगितलं की फक्त लालसिंग हाच नाही तर आम्ही त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली। हत्या झाल्याचे कळू नये याकरिताच आपण लालसिंगच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं त्यांनी मान्य केलं। प्रियंका ही त्यांच्या तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्याची धमकी देत होती। लालसिंगच्या हत्येनंतर आरोपींनी तिला मुंबईहून शिकोबादला बोलवलं, रेल्वेतून उतरवून एटा मार्गावर नेलं। तिथेच तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह जवळच असलेल्या नदीत फेकून दिला। आरोपीने पोलीस चौकशीत सांगितलं की प्रियंकाला लालसिंगच्या हत्येची माहिती देत लंबूने तिला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी ऑफर दिली होती। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार लालसिंग आणि ते ओडिशातून अंमली पदार्थ आयात करून विकायचे। पैशांवरूनच यांच्यामध्ये वाद झाले होते।